नमस्कार. नमस्कार. आपण सर्व अकोल्यातून आलात. हो. पूर्ण कोकण फिरायच्या उद्देशाने. थोडं पावसाने तुम्हाला त्रास दिला असेल अवकाळी. तर तुम्ही आता काल दापोलीत आलात. आमच्या इथे माऊली कृपा होमस्टेमध्ये राहिलात गिमोवण्यामध्ये. तर आमच्याकडे काही त्रुटी असतील तर तुम्ही ते सांगू शकता. आणि कसं वाटलं तुम्हाला दापोली, कसं वाटलं? दापोली फार फिरण्यासारखं आहे. तुम्हाला थोडीशी कोणीतरी वेगळी माहिती दिली असेल की इतकं काही नाही आहे म्हणून. तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात आलं असेल की किती स्थळं आहेत बघण्यासारखी. बोला. खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. खूप छान व्यवस्था, इथे राहण्याची खूप छान व्यवस्था आहे. जवळपासचा परिसर अजून पाहिला नाही, आता आम्ही पाहायला निघालो हो इथून. हो हो. आणि बाकी गरम पाणी वगैरे आंघोळीचं राहण्याची व्यवस्थित. एकदम उत्तम व्यवस्था, गरम पाणी वगैरे सगळं आणि व्यवस्थित. घरच्यासारखं एकदम फिलिंग आहे या माऊली होमस्टेमध्ये. ओके. आणि त्रुटी वगैरे तर अशा काही आम्हाला आढळलेल्या नाही आहे. हां. पण जो काही वातावरण आहे, एक निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही एवढं चांगलं हे निर्माण केलेलं आहे. आणि सुरक्षित, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओके. येणाऱ्या फॅमिली ज्या असतात त्यांना सुरक्षा हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो टुरिझममध्ये. हो. इथे एकदम सुरक्षित. आणि इथले ओनर्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत, गायडन्स करतात की कुठे फिरायचं, काय करायचं. एकदम स्वच्छता आहे, सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. ओके. आमच्याकडे जेवणाची वगैरे पण सोय माझ्या केअरटेकर आहे, त्या करतात. पण काल तुम्हाला मिळालं नाही, त्या लग्नासाठी गेल्या होत्या. नाही तर त्या घरगुती म्हणजे सकाळचं संध्याकाळला नाही, सगळं फ्रेश. आणि तुम्ही विचारून, मुलं आहेत तर मग ती मुलं काय भाजी खाणार अशा हिशोबाने विचारून ते सगळं करते. जे जेवणाच्या टेस्टला म्हणजे तुम्ही परत कधीतरी या. आणि तुमचे कोणी मित्रमंडळी हो, हो, हो. त्यांनाही आम्ही हे कन्वे करू की जेव्हा केव्हा कोकणात जाल आणि दापोलीला स्टे कराल, ओके. त्यावेळेस माऊली होमस्टेला, माऊली कृपा होमस्टेला हां. दापोली म्हणजे आता कसं माहिती आहे, मिनी महाबळेश्वर म्हणूनच संबोधलं जातं. बरोबर. आता हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे थोडंसं आता गरमी होते. नाही तर 4 वर्षापूर्वी दापोलीत गरमी हा प्रकारच नव्हता. बरोबर. अतिशय थंड. अगदी मे महिनासुद्धा आमचा थंडीत जायचा, इतकं होतं. पण आता काय, थोडं सगळं ग्लोबल वॉर्मिंग सगळीकडेच चाललं आहे. त्याला काय निसर्गाच्या ह्याच्यात काही इलाज नसतो. तुम्ही आलात, खूप छान वाटलं. परत नक्की भेट द्या. शंभर. ओके. बिलकुल. धन्यवाद. थँक्यू.